नमस्कार, शशिकला किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी ना गावरान पद्धतीने अंडा कढी बनवणार आहे। इथे मी 5 अंडी उकडत ठेवलेले आहेत। तोपर्यंत आपण मसाले काढूया। इथे मी 2 चमचे तीळ घेतले। आपल्याला तीळ असे तळतळेपर्यंत मंद गॅसवर भाजून घ्यायचे। तीळ चांगले असे तळतळले पाहिजे। तळतळल्याशिवाय काढायचे नाही। तीळ तळतळले चांगले भाजले की त्याचा खमंग खूप छान येतो, म्हणून तीळ तळतळायला लागते। मी 2 चमचे तीळ घेतलेले। तीळ आपले तळतळलेले चांगले, बघा चांगले आवाज येतोय। आणि याच्यामध्ये काढून घेते। गॅस कमी करते, उडायला लागते। तर मी याच्यात खोबरं भाजून घेते। मी अर्धी वाटी सुकं खोबरं घेतले, म्हणजे छोटी होती, एकदम छोटी वाटी होती। आपल्याला खमंग असा सुकं खोबरं भाजून घ्यायचं। बारीक गॅसवर असा खमंग असं भाजून घ्यायचं। आपल्याला करपवायचं पण नाही, करपला तर त्याला वास येतो, म्हणून आपल्याला एकदम ह्याच्यावर भाजून घ्यायचं। मी गॅस मीडियम ठेवलेला आहे। आपलं खोबरं पण असं मीडियम गॅसवर भाजून झालेलं आहे। हे पण मी तिळामध्ये काढते। आता मी ते कांदे घेतले, असे मीडियम होते, 2 घेतलेले। ते घालायचं विसरले, वरून घालते। तर आपल्याला हे कांदा भाजून घ्यायचं आहे। थोडंसं तेल घालायचं, ते भाजायचं होतं, भरपूरचं तेल होतं, तेच मी वापरते। आणि कांदा चांगला लाल होईपर्यंत कांदा कसा पण कापा, उभा कापा, आडवा कापा, बारीक कापा, हे आपल्याला भाजून घ्यायचं। चांगलं लाल होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं। आपला कांदा पण आता पूर्ण असा लाल झालेला आहे। तर मी कांदा पण काढते आणि हे काढले ना खोबरं वगैरे, खोबरं तीळ त्याच्यातच घेते आणि थंड करून घेते। थंड करून आपल्याला मिक्सरला लावायचं। तर हे पूर्ण थंड करून घेते, मग मिक्सरला लावायचं। मिक्सरला लावताना मी तुम्हाला दाखवते काय काय लावते ते। तर जरा थंड होऊ दे, पसरवून ठेवते, थोडं थंड होऊ दे। हे बघा पूर्ण माझं थंड झालेलं आहे, तीळ, खोबरं आणि हे कांदा। आता मी ह्याच्यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते। आपल्याला हे सगळं एकदम फाईन पेस्ट करायची आहे। सगळं हे एकत्रच मी वाटून घेते, असं काही वेगळं वाटत नाही। त्याच्यामध्ये मी 7-8 लसणाच्या पाकळ्या घेतले, अर्धा इंच आलं आणि थोडीशी कोथिंबीर आणि 1 चमचा कांदा लसूण मसाला। हे आपल्याला आता मिक्सरला सगळं लावून घ्यायचं आहे। तर आपल्याला हे एकदम पाणी घालायचं आहे, एकदा असं फिरवायचं, नंतर पाणी घालून परत फिरवायचं। याची एकदम फाईन पेस्ट करून घेते मी। ते मी इथे बघा मसाला मी चांगला एकदम फाईन पेस्ट करून घेतलेली आहे, चांगलं एकदम बारीक केलं आहे। पाणी घातलं, पाण्याशिवाय होणार नाही ते। आता मी ते पॅन ठेवलं आहे। जरा अंड्याला, मसाल्याला, कढीला थोडंसं तेल थोडं जास्तच पाहिजे, कारण आपल्याला मसाला भाजायचा आहे त्याच्यामध्ये, ज्याच्या त्याच्या आवडीप्रमाणे। कारण मसाला भाजायचा आहे म्हणून तेल व्यवस्थित पाहिजे। गरम पण नको तेल, कारण ते आपल्या अंगावर उडतं मग।
याच्यामध्ये पूर्ण मसाला टाकला आणि आपल्याला पूर्ण हा चांगला तेलामध्ये चांगलं भाजून घ्यायचं आहे. मी कमी तेल गरम असतानाच टाकलं कारण की आपल्या अंगावर असं तडतड उठतं. मग मी हा पूर्ण मसाला अगदी तेल सुटेपर्यंत चांगला भाजून घेते. हात धुवून घेते. गॅस थोडा मीडियम करते आणि पूर्ण असं आपल्याला तेल सुटेपर्यंत मस्त असा भाजायचा आहे. हे बघा चांगला आपला मसाला मीडियम गॅसवर भाजून घेतो. आता आपल्याला मसाला कसा कधी कधी पाणी एकीकडे होतं, अंड एकीकडे होतं, मिळणाच येत नाही. म्हणून आपल्याला हे एक पदार्थ आपल्याला घालायचे म्हणजे हा बेसन. हा एकदम महत्त्वाची टीप आहे. तुम्ही बघा ते मी थोडंसं असं ह्याच्यातच बेसन भाजून घेते. ह्याच्यात चांगलं बेसन भाजून घेतलेलं आहे. मसाला लागून एक चमचा मी तेल टाकले, पाणी टाकले. चांगलं बेसन आपल्याला ह्याच्यामध्ये भाजून घेतलं. कुठल्या कुठे असतील तशा आपल्या चमच्याने मोडायचे आहेत. आपल्याला मसाले घालूया. मसाले ते मी एक चमचा हे घातलेच आहे, कांदा लसूण मसाला. आता आपल्याला थोडासा वर मी मालवणी मसाला घालणार आहे. थोडीशी हळद आणि एक चमचा मालवणी मसाला. एक चमचा नव्हता, काढलेला नाही, संपलाय. मस्त त्याच्यात मिक्स करून घेऊया. तर मी ते गरम पाणी ठेवले. आपल्याला गरम पाणीच घालायचं आहे. म्हणजे पक्कड कुठे बघते, तर दिसत नाही. मग मी हळूच उचलून गरम पाणी घालते. थोडंसं घालते आधी. गरम पाणी घातलं तर आपल्याला कलर खूप छान येतो. चांगला असं वर तरी येते. मग आपल्याला असं गरम पाणी घालायचं आहे. आता मी हे भांडं पण चांगलं धुवून, गरम पाण्याने धुवून, त्याला चांगला मसाला लागलेला होता म्हणून मी भांडं धुवून घालते गरम पाण्याचं. गॅस थोडा फुल केलाय. आपल्याला किती आता जरा उकळी येऊ दे. आपल्याला किती पाहिजे रस्सा तो आपण आता वाढवायचा. थोडं या मसाल्याला हे येऊ दे. मग आपण पाणी चांगली आता उकळी आली. मी आता मला जेवढं पाहिजे तेवढं मी ना पाणी घालते. आपल्याला किती पातळ पाहिजे आपण आपल्या हिशोबाने करायचं. आणि ते काय असं एकदम पातळ होणार नाही कारण की आपण त्याच्यात बेसन घातलेलं आहे. थोडंसं अजून मी रस्सा घालते बस. हे बघा ही आपली अंडाकरी तयार आहे. आपल्याला याच्यात आता अंडी तोडून घालूया. इथे मी 5 अंडी घेतलेली आहेत. मीठ घालते. चांगली उकळी येऊ दे. मग आपल्याला ही अंडी सोडायची. चांगलं चवीपुरतं मीठ.
आता अंड्याला ना आपण चांगलेसे चिरा पाडायचे. तुम्हाला एक पाहिजे तर एक, दोन पाहिजे तर दोन, अशा अशा हे करायचे. इथे दोन करते म्हणजे याच्यामध्ये ना चांगला मसाला जाईल. तर मी अंडं सोडते ह्याच्यामध्ये. चांगलं पाडायचे आतपर्यंत, म्हणजे आपल्याला हा रस्सा अंड्यामध्ये आतमध्ये घुसला पाहिजे. आपण चांगला मसाला घातलेला आहे. तर चांगल्याला चांगलं त्याला उकळी आली पाहिजे. त्या मसाला आहे ना आपल्या अंड्यापर्यंत घुसला पाहिजे. तर मी याला चांगला 5 ते 6-7 मिनटं चांगली उकळवणार आहे, अगदी मंद गॅसवर. हे बघा, आता मी चांगली 6-7 मिनटं अशीच ठेवलेलं आहे अंडाकडी. तर आपण ना हे उघडूया, अगदी बारीक गॅसवर ठेवलेलं. हे बघा, मस्त अशी त्याला उकळी पण आली आणि चांगली तरी पण आली. आणि दुसरी गोष्ट, मी हा पसरट भांडा घेतला आहे, कारण का माझ्याकडे खोलगट असं आपलं पातेलं असतं ना तसं पाहिजे. पण माझ्याकडे तसं पातेलं नाही. मी सगळीच भांडी नॉनव्हेजची करत नाही. की माझं एकच नॉनव्हेजचं भांडं म्हणून मी याच्यात केलं. तर तुम्ही करताना असं पातेल्यामध्ये करा, म्हणजे अंडी त्या रश्श्यात पूर्ण बुडतील. ही मग मी खास तुम्हाला सांगते, कारण का ही अंडी आपल्याला वराशी दिसलीच नाही पाहिजे, ही रश्श्यामध्ये गेली पाहिजे होती. पण माझा नाविलाज झाला आहे. चला, आता माझं हे झालं आहे. आता मी वरून कोथिंबीर टाकते अशी मस्तपैकी, आणि थोडीशी हलवते अशी. हे अंडा असा रश्श्यामध्ये गेलं पाहिजे होतं. कसं वाटलं मला अंडा मसाला, माझा अंडा कढी आहे, गावरान करतात ना तशी. चला, कशी वाटली ती मला सांगा. चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. आता मी गॅस बंद करते. जास्त मसाला शिजवण्यात काहीच मतलब नाही. चला, बाय बाय.